नवऱ्याला दुधात काहीतरी मिसळून देत असे आणि ती रात्रभर दुसऱ्याच्या मिठीत राहत होती. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आमच्या चॅनलमध्ये. तुम्ही जर अजून आमचं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. माझं लग्न जरी होत असलं तरी मी तुला कधीच नाही विसरणार. मी तुझीच राहील. साक्षी तिच्या प्रेमीला बोलत होती. 2 दिवसांनी साक्षीचं लग्न होतं आणि आज ती तिचा प्रेमी उमेश जवळ होती. साक्षीने उमेशला सर्व काही सांगितलं की तिचं लग्न झालं की त्याला काय करायचं आहे. तिला जवळच्याच गावात दिलं होतं. लग्न झालं आणि साक्षी तिच्या माहेरी गेली. तिची नवऱ्यासोबत पहिलीच रात्र होती. साक्षी दुधाचा ग्लास घेऊन नवऱ्याच्या खोलीत आली आणि तिने नवऱ्याला दुधाचा ग्लास दिला. तिच्या नवऱ्याने दुधाचा ग्लास पूर्ण पिला आणि त्याने साक्षीला जवळ घेतले, पण त्याला तर काही सुचेना. त्याला जाग आली तेव्हा त्याने बघितलं की सकाळ झालेली होती. रात्री काय घडलं त्याला काही आठवत नव्हतं. सकाळी सकाळी त्याचं डोकं दुखत होतं. रात्रीचं त्याला काहीच आठवेना. दुसऱ्या दिवशी पण तसंच झालं. त्याने साक्षीला विचारले की तो केव्हा झोपला होता. साक्षी म्हणाली, तुम्ही तर रात्री खूप उशिरा झोपले होते. असेच 10-12 दिवस झाले होते. साक्षीचा नवरा जेव्हा साक्षीनं आणलेलं दूध घेत होता, नंतर त्याला काहीच आठवत नव्हतं की रात्री काय घडलं. त्याचा मित्र डॉक्टर होता आणि तो एक दिवस मित्राकडे गेला. तो मित्राला म्हणाला की मला रात्रीचं काहीच आठवत नाही. सकाळी उठतो तर खूप डोकं दुखतं. मित्राने चेकअप केलं आणि त्याला म्हणाला, तुझ्या बायकोने दिलेलं आज काहीच खाऊ नको, कारण तुला बेहोशीचं काहीतरी दिलं जातं. डॉक्टरचं ऐकून तर साक्षीचा नवरा हैराण झाला होता. घरी आल्यावर त्याने जेवण सुद्धा केलं नाही. तो तसाच बेडरूममध्ये गेला. साक्षी म्हणाली, जेवण का नाही केलं. साक्षीचा नवरा तिला म्हणाला, भूक नाही आज. नंतर साक्षी दुधाचा ग्लास घेऊन आली. साक्षी जसा दुधाचा ग्लास घेऊन आली तेव्हा त्याला शंका आली की दूध घेतल्यानंतर त्याला काही सुचत नव्हते. या दुधामध्येच काही असेल. साक्षी, मी दूध घेतो तोपर्यंत माझ्या डोक्याला लावायला बाम वगैरे घेऊन ये, खूप डोकं दुखत आहे. साक्षी बाम आणायला गेली आणि तिच्या नवऱ्याने दूध खिडकीतून बाहेर फेकून दिलं. नंतर तो थोडा बेडवर झोपला आणि नंतर साक्षीला वाटलं की काम झालं. तिने लगेच तिचा फोन काढला आणि ती फोनवर बोलत होती. उमेश, ये लवकर मागच्या दरवाजाने. मी त्यांना दूध दिलं आहे. आता ते बेहोशीमध्ये आहेत. तिचा नवरा सर्व काही ऐकत होता. तो बेहोशीचं नाटक करत होता. थोड्या वेळाने तिथे एक तरुण आला आणि साक्षी त्याच्या मिठीत. दोघांनी एकमेकांना. लगेच साक्षीचा नवरा उठला आणि साक्षीला म्हणाला, वा साक्षी, तर हे होतंय रोज. मला दुधामध्ये काहीतरी मिसळून देते आणि तू तुझ्या प्रेमीसोबत. साक्षी घाबरली आणि तिचा प्रेमी उमेश लगेच पळून गेला. तिच्या नवऱ्याने सर्व काही साक्षीच्या घरी सांगितलं आणि तिला आता परत माझ्याकडे पाठवू नका असं सांगून तो निघून आला. ही कथा पूर्णपणे काल्पनिक असून वास्तविक जीवनाशी काहीही संबंध नाही. ही कथा फक्त मनोरंजनासाठी आहे. मित्रांनो, कथा आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.